तीच ती भाजीपोळी किंवा तेच ते पोहे उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर आजची रेसिपी तुम्ही जरूर बनवा. बनवायला तर इतकी सोपी आणि झटपट आहे, तेवढीच खाण्यासाठी खूपच खमंग आणि चविष्ट अशी ही रेसिपी आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे. तर त्यासाठी सर्वात प्रथम बाऊलमध्ये एवढं गव्हाचं पीठ घेतलं. त्यामध्ये कुटलेली लाल मिरची, मिरपूड, अर्धा चम्मच जिरं, हळदी पावडर, धना जिरा पावडर आणि थोडंसं तेल टाकायचं आणि मिक्स करायचं आहे. त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ भिजवायचं आहे. त्यामध्ये गाठीही झालेली नसली पाहिजे. आता पीठ भिजवल्यानंतर त्यामध्ये अजून आपण भाज्या टाकणार आहोत. तर भाज्यामध्ये मी सर्वात प्रथम फुलगोबी धुवून खिसून घेतलेली आहे अशा पद्धतीने. बारीक चिरलेले टमाटर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली. जर तुम्हाला अजून काही भाज्या टाकायच्या असतील तेही टाकल्या तरीही चालेल. थोडंसं अद्रक खिसून घालायचं आहे. आता हे सर्व टाकल्यानंतर सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर मिक्स करायचं आहे. आता बॅटर या ठिकाणी थोडं घट्ट वाटत आहे तर थोडंसं पाणी टाकून आपण अजून एकदा त्याला मिक्स करणार आहोत. खूपच झटपट असं हे बॅटर बनून तयार होते. हे पहा, अशा पद्धतीचं बॅटर हे असलं पाहिजे. पाण्याचं प्रमाण कमी जास्त झालं तरीही चालेल. ताव्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि एक पळीच बॅटर टाकून अशा पद्धतीने हे पसरवायचे आहे. जर तुम्हाला मोठ्या साईजचं बनवायचं असेल तर थोडंसं जास्त बॅटर टाका. आता मीडियम गॅसवर हे होऊ द्यायचं. त्यावर थोडंसं तेलसुद्धा टाकायचं आहे. वरची सरफेस हलकीशी सुकल्यानंतर हे उलथून घ्यायचं. बिलकुल ताव्याला चिटकतही नाही आणि उलट पुलट करून थोडं थोडं तेल टाकून मस्त खमंग असं हे भाजून घ्यायचं आहे. तर अशाच पद्धतीने मी दुसरेही बनवून घेणार आहे. आता या ठिकाणी जे तेल टाकलेलं आहे त्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता जास्त पातळी नाही, जास्त जाडी नाही, अशा पद्धतीने हे पसरवायचं आहे. मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता, सकाळी नाश्त्यामध्ये, सायंकाळच्या वेळेस कधीही तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. बनवायला खूप सोपी आहे, तेवढीच खाण्यासाठी खूपच खमंग, झटपट आणि चटपटीत अशी ही रेसिपी लागते. तर पाहू शकता सगळे या ठिकाणी बनवून झाले. दिसायला तर खूप मस्त दिसत आहे आणि खूप मऊसूद अशी ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे. आता हे सॉससोबत तर खूप मस्त असंही लागणार आहे. आता ही बनवायची माझी पद्धत कशी वाटली कमेंट्स करून जरूर सांगा आणि आवडली तरच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. धन्यवाद.